नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश पण पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सेकंड पार्टमध्ये. तर आम्ही एक गाईड घेतलं आहे. तर आम्ही तिघांमध्ये एक गाईड घेतलं आहे. ते त्यांनी सांगितलं जे प्राईज आहे तुम्हाला मी लास्टला व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आता एका मंदिरमध्ये म्हणजे जिथून आम्ही ट्रेक स्टार्ट केलं, तिथून एक पूल आहे, तिथून ट्रेक स्टार्ट केले. तर पहिलं एक मंदिर आहे, तर मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन जातो पहिला. तर बघा, कदाचित मंदिर दिसत नाही, तिथं मंदिरचं हे आहे मूर्ती. आतमध्ये तुम्हाला दाखवतो मंदिर. तर पण एक बघा मला तर आता आपला सोबत आहे ओंकार आणि अक्षय. तर आता आम्ही आमचं ट्रेक सुरू करणार आहे. चलो, तुम्हाला गाईडसोबत पण ओळख करून देतो. तर हे आता मंदिर होतं. आहे अजून पण मग ते आपल्याला उन्हाळ्यात पण बघायला नाही मिळणार. त्याचं छान आहे की आता बंदर बघितलं तुम्ही, आपलं नाकाबंदी आहे ना, तिच्या अक्षय आणि ओंकार कसं वाटतंय? एकदम गारगार एलियन म्हणून. तर आमचे गाईड बघा, काका आहे करा. काका तुमचं नाव काय? पुनाजी. पुनाजी? पुनाजी. पुनाजी. तर आमचे हे गाईड आहेत, ते आम्हाला घेऊन जाणार आहेत, पूर्ण आम्हाला फिरवणार आहेत सगळीकडे, कुठे कसं काय वगैरे तुम्हाला सांगतील. मी पण सांगेन तुम्हाला कसं काय ते. समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही, जबरदस्त व्ह्यू आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण नजारा इकडचे. आता काका कुठे कसे काय घेऊन जाणार ते बघू आपल्याला. जाऊ चालतंय. काय होतं अक्षय, काय एक्सपिरियन्स आहे? एकदम भन्नाट, एक नंबर. हो. सो हा नजारा बघू शकतात, इथून असं सुरू झालं आहे. आम्ही आता बरंच चाललो आहे, म्हणजे 15-20 मिनटं चाललो आहे. आणि आता हे पायवाट आहे, त्या पायवाटने चाललो आहे. काका आता आपण इकडून कुठे चाललो आहे? इथं आता कुठे चाललो आपण? आता नाही म्हणजे आता जंगलला झालं, पण आता पॉईंट असते ना कुठे कुठे जायचं. अच्छा अच्छा, ते लांबची ते करून येऊ आपण. ओके. दुकानीवर सगळं बघायचं, खालचा भाग. हां आजूबाजू एकदम खालचीच गाडी वगैरे सगळ्या दिसते ते दुकानीवर. असे छोटे छोटे पायवाट आहे, ते ट्रेक करत जातो आम्ही. एवढं धुकं आहे तिकडे. गाय तुम्हाला दिसत असतील कदाचित धुक्यामध्ये, ते दिसत पण नाहीत. जवळच आहेत पण ते दिसत नाहीत.
बोलतो रे, इथून जर समोरून बघितलं कडा दिसतो बोलतात ना. इथून अशी खूप आतमध्ये खाई आहे. धुक्क असल्यामुळे काय दाखवता येत नाही. पूर्ण खोल आहे ना. 300-600 फूट झाली. किती 300-400 फूट. अच्छा. चालतं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो समोर. वॉटरफॉल समोर आहे. असेच बरेच व्ह्यू आपल्याला बघायला मिळते पुढे. जसं आपण ट्रेक करत जसं आपण पुढे जात राहणार तसं आपल्याला व्ह्यू बघायला भेटतील पुढे पुढे. मी तुम्हाला दाखवत राहील. आता मेन ट्रेकला सुरुवात झाली. आम्ही ट्रेक सुरू केली 9:30 वाजता आणि आता वाजले 10. ऑलमोस्ट 30 to 40 मिनिट्स वॉक करते. म्हणजे अजिबात चढण वगैरे जास्त कुठे नाही, फक्त नॉर्मल वॉक कर. ओके. सो मला मी दाखवत राहीन आणि हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. बिकॉज शेवटच्या एंडला तुम्हाला एक मस्त वॉटरफॉल बघायला भेटेल. ते तुम्हाला मी सांगेनच कुठला आहे वॉटरफॉल ते सांगतो तुम्हाला. तुम्ही आवाज ऐकू शकता. मला तो आवाज ऐकू आला असेल वॉटरफॉलचा. आय डोंट नो, बट आम्हाला इथून येतो आहे आवाज ऐकायला. तो जवळ जाते इथून तो वॉटरफॉल. आणि शेवटला तर काहीतरी आहेच ना, जे तुम्हाला दाखवल्याशिवाय कसं जाणार. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओ आवडेल तुम्हाला. कारण की आम्ही ही ट्रेक करतो आहे ना,
स्टार्टिंगपासूनच ही म्हणजे इझी ट्रेक आहे, कोणी करू शकतो इझिली. बस फक्त वॉक करायचं आहे आणि हार्डली कुठे अधूनमधून थोडं चालायचं वगैरे, नंतर सगळीकडे वॉकच आहे. बघू शकतो मागे कसे वॉक करतात अक्षय नव्हतं. सो हा एकदम इझी ट्रेक आहे आणि तुम्हाला मी सगळं व्हिडिओच्या एंडला सगळं सांगेन की गाईडचे किती कसं काय वगैरे. तुम्हाला मी सगळे चार्जेस सांगेन आणि काय रूल्स फॉलो करायला पाहिजे आणि काय रूल्स नाही फॉलो करायला पाहिजे ते तुम्हाला मी सगळं व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेन. इथे पब्लिक बरेच उभे आहे कारण की इथे एक छोटासा वॉटरफॉल दिसतो आहे का तिथे मला दाखवतो वॉटरफॉल. समोर बघू शकतात भरपूर सारे वॉटरफॉल्स आहेत छोटे 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 असे. आणि आता आम्ही तिकडे होतो फोटो काढत आणि इथे पण छोटे खाली असे भरपूर सारे वॉटरफॉल आहेत. प्लस त्यातल्या त्यात तिथे सगळीकडे स्टॉल्स आहेत. तिथे तुम्हाला मॅगी वडापाव आणि भजी किंवा भुट्टा वगैरे किंवा मका वगैरे भेटू शकतो. तर असं तसंच आम्ही आता कांदा भजी घेतो इकडे. मस्त चिल वातावरण आहे, त्यात गरम गरम कांदा भजी एक कांदा भजी खात आम्ही म्हणजे मस्त वातावरणात आम्ही कांदा भजी वगैरे खाणार आहे. त्यांचं काहीतरी वेगळं डिस्कशन चालू आहे. माणूस वरती आला कसा तो हां विदाऊट गाईड. गाईडचं तुम्हाला मी स्टोरी तुम्हाला लास्टला सांगेन काय गाईडचं कसं काय. गाईड म्हणजे तुम्ही सांगतो सगळं काय असेल. संडेला तुम्हाला गाईडची पण तुम्हाला सांगेन मी तुम्हाला काय स्टोरी एंड ऑफ द व्हिडिओ. तर इथे बघू शकता मिरची आणि भजी कांदा भजी. ते अक्षय आणि ओंकार दोघं खाणार आणि मी पण खाणार आहे त्यासोबत. आणि त्यासोबत समोरचा व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे समोर एक नंबर. मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल जो आता तो धबधबा होता जिथे आम्ही व्हिडिओ शूट वगैरे फोटो वगैरे काढले तर ते होतं आदराई जंगल ट्रेक. हे पूर्ण म्हणजे अंतराई जंगल ट्रेकच आहे पूर्ण. आता इथून तुम्हाला मी तो वॉटरफॉल दाखवणार आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून सांगतो ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. थोडा टाईम लागेल इथून ते ट्रेक करायला. ऑलमोस्ट 1 तास परत लागेल.
तुम्हाला जो क्षण जो दाखवणार आहे तो आता तुम्हाला नेक्स्ट शॉर्टमध्ये दिसेलच. जो वॉटरफॉल, त्या वॉटरफॉलला मी कधीपासून वाट बघत होतो बघायची, कारण की कंटिन्युअसली तिकडे धुकं होतं आणि आता एकदम धुकं क्लिअर झालं. आणि काय वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे एक नंबरच. म्हणजे तुम्ही जर बघायला आलात ना वरती तो वॉटरफॉल. बाकी ठीक आहे, तुम्ही बाकी जर ट्रेक करत असाल तर ठीक आहे, ठीकठाक आहे. बट तुम्ही हा जो वॉटरफॉल बघायला आहे जसं एक नंबर वॉटरफॉल तर लुक येतो. प्लस त्याच्याच ऑपोजिट साईडला एक जबरदस्त व्हॅली टाईप एकदम हाई टाईप आहे एकदम प्रॉपर. ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर बघा तुम्ही व्हिडिओ, मला व्हिडिओ in the shine. I can be you, to be near you for a while. In the shine, I can be you, to be near you for a while. There's a crane knocking down all these things that we were. I awake in the night to hear the engines purr. There's a pain, it does ripple through my frame, makes me late. There's a song in my soul. It's the shame, it's the pride of you and me, ever changing, moving on now, moving fast, and it's touch must be wanted, must be called through your eyes. But I need Jake to tell you that I love you. It never ends, and I'm blessed every day now for a year, for a year. And it's sad, you know, on the way for to read our name. They're together, must have fallen like a seed to the depth of the soil, buried deep in the ground. On the way, I can hear you call my
मी जो पूर्ण जो इकडचा जो व्ह्यू होता, इकडचा जो जेवढे काही पॉईंट्स होते ते आम्ही तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. हो आता आम्ही चाललो आहे खाली आणि माझ्या फोनच्या ते बॅटरी पण डाऊन होत चालली, ऑलमोस्ट 8 to 9% आहे. तुम्ही पुढचं तुम्हाला सांगतो अजून. तर तुम्हाला कसं वाटलं कालू वॉटरफॉलचा जो व्ह्यू आणि प्लस जेवढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये स्टार्टिंगमध्ये जे दाखवलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला जरी पर्सनली जर बघायला गेलं ते जे आधी आम्ही जो छोटासा वॉटरफॉल जिथे जंगल ट्रॅक करत वगैरे गेलो ते मला पर्सनली थोडं ठीकठाक वाटलं, कारण की ठीक आहे ओके होतं. बट जो ॲक्च्युअल व्ह्यू जो कालू वॉटरफॉलचा होता तो एक नंबर होता व्ह्यू. अक्षय तुला काय वाटतं व्ह्यू कसा होता तो कालू वॉटरफॉलचा? मस्त होता. आणि तो ट्रेक जो आपण केला तो आणि त्याच्यामागे ते हिस्ट्री पण आहेत ना, ते शूट पण झालंय त्या वॉटरफॉलच्या, हां म्हणजे फिल्मची शूट. हां त्याच वॉटरफॉलच्या बाजूला. आणि भरपूर इन्सिडेंट्स पण झाले होते. ते लास्ट इयरला पण काहीतरी झालं होतं एका मुलीच्या बरोबर. हां त्याच्या कट्ट्यावरती व्हिडिओ काढायला गेली ते ऑपोजिट साईडला. पण आम्ही तिथे ना आम्ही त्याच्या ऑपोजिट साईडला होतो तिकडे. सो ओमकार तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कुठला जो पहिला आपण ट्रेक करत गेलो तो वाला की हा वाला? नाही जो पहिला वाला गेलो आपण तो ठीकठाक होता. जंगलवाला होता. हां म्हणजे आणि जो आता सेकंड वाला जो होता एकदम निसर्गरम्य होता. मस्त मस्त म्हणजे असं वाटत होतं की बसून राहावं. बट बसून राहिलं तर आम्ही संध्याकाळी आम्ही पोचलोच मस्त घरी असं झालं असतं. म्हणून आम्ही आता निघायचा विचार केला. आणि आता वाजलेत 1:30 म्हणजे आमची ऑलमोस्ट ट्रेक आम्ही सकाळी 9:30ला स्टार्ट केली होती. तर 1:30 वाजता 1:30 ते 2पर्यंत संपेल आमची ट्रेक. तर आता मी आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. तर माझी बॅटरी पण लो झाली. इफ मला जर पुढे चार्ज करायला भेटलं तर मी तुम्हाला पुढे पण मी कुठे काय जाणार आहे कसं काय करणार आहे घरी किती वाजता वगैरे पोचणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. टिल देन बाय बाय. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जो माझा पहिला पार्ट होता माळशेज घाटचा आणि सेकंड पार्ट होता तो म्हणजे आपला कालू वॉटरफॉलचा. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा होता व्हिडिओ. व्हिडिओच्या स्टार्टिंगपासूनच तुम्हाला सांगत होतो की मी तुम्हाला लास्टला सांगेन की गाईडचं कसं काय वगैरे, कारण की मला आता यायला वाजले भरपूर. म्हणजे मी ऑलमोस्ट 10 वाजेपर्यंत घरी आलो आणि ते अक्षय आणि ओमकार ते लोक 9 वाजेपर्यंत घरी पोहोचले. तर मग आता झालं असं की मग मला उशीर झाला तर मी व्हिडिओ बनवलेला नाही. मग नेक्स्ट डे आता मी व्हिडिओ बनवतो आहे. सो तुम्हाला गाईडचं सांगतो. गाईडचं तुम्हाला जर गाईड करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे गाईड करू नका. कॉज तिथे खूप मोठा स्कॅम करतात. स्कॅम इन द सेन्स तिथे जेव्हा आपण जातो त्या गावात तिकडे ऑलरेडी जवळजवळ 20-25 जण किंवा 10-15 जण उभे असतात की तुम्हाला बोलते चला आम्ही घेऊन जातो तुम्हाला पुढे दाखवायला रस्ता. बट तुम्ही जर स्वतःहून गेलात तर तुम्हाला फ्रीमध्ये जायला भेटेल, कारण की हे जर गाईड असतात ते पर पर्सन 200 रुपीज घेतात. आमच्याकडनं पर पर्सन 200 घेतलं. जे आमच्यासोबत जे काका होते त्यांनी 200 रुपीज घेतले. असं एवढा डिफिकल्ट ट्रेक नाही आहे की तुम्ही जर हरवणार कुठे. पण ती लोक तिकडे पोचल्यावर सांगतात की ते खूप डिफिकल्ट आहे, तुम्ही रस्ता हरवतात. मागच्या आठवड्यात एक मुलगा त्याचा हे झालं त्याच्यामुळे लोक घाबरून वगैरे गाईड करतात. बट जर तुम्ही कुठल्या ग्रुपसोबत गेलात किंवा असं गेलात तर तुम्हाला काही टेन्शन होणार नाही. सो तुम्ही हे एक लक्षात ठेवा. तर तुम्ही जात असाल कालू वॉटरफॉलला तर तुम्ही ग्रुप करून जा आणि शक्यता अवॉइड करा हे जे गाईड असतात ते, कारण की काहीच आम्हाला काहीच त्यांनी सांगितलं नाही काही नाही. फक्त आम्हाला रस्ता दाखवला वगैरे. रस्ता पण एवढा डिफिकल्ट नव्हता, ठीक होता. म्हणजे असं जंगल टाईप रस्ता नव्हता की एखादा माणूस हरवेल वगैरे. तर ते झालं. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला जर तिकडे जाऊन थोडं स्वतःची काळजी घ्या, कारण तिकडे गेल्याच्यानंतर बरेच असे ठिकाण आहेत की तुमचे पाय स्लिप होऊ शकतात वगैरे वगैरे. सो ते तुम्ही काळजी घ्या आणि गाईडपासून थोडं सावधान राहा. कॉज आम्ही फसलो म्हणजे आम्ही उगाच गाईड केलं असं वाटलं, कारण की ते नंतरला 500चं डन झालं होतं. नंतर ते 100 रुपये एक्स्ट्रा मागायला लागले आणि कंटिन्युअसली ते बोलते 100 द्या 100 द्या 100 द्या 100 द्या 100 द्या 100 द्या हे असं कंटिन्युअसली गाणं टाईप बोलत होते. तर मग आम्ही बोललो जाऊ दे यांच्यासोबत कशाला वाद घालायचा आणि ठीक आहे ते काका होते म्हणून आम्ही देऊन टाकले. आणि मग आम्ही 3 वाजता खाली आलो आणि खाली आल्याच्यानंतर मी आता 9 वाजता घरी आलो. घरी आल्याच्यानंतर पूर्ण एकदम हालत डाऊन होती. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आता लवकरच आपले गणपती बाप्पा येतील. तर त्या गणपती बाप्पाचं आगमन तुम्हाला मी दाखवीनच. सगळे म्हणजे गावी वगैरे जाणार आहे त्याची एक व्हिडिओ आपली नवीन येणार आहे. तर तिथपर्यंत भेटूया. बाय बाय.